शेतकरी मित्रांनो, दिनांक 29 जुलै 2024च्या शासन निर्णयान्वये सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला होता। त्यानुसार भावांतर योजनेअंतर्गत राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी ज्यांनी खरीप हंगाम 2023 मध्ये सोयाबीन व कापूस पिकाचे उत्पादन घेतले होते, तर त्या शेतकऱ्यांना 10,000 रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या संदर्भात हे पैसे आता कधी मिळतील याकडे शेतकरी बांधवांचे लक्ष लागलेले असतानाच काल राज्याचे कृषी मंत्री यांनी हे अनुदान वितरित करण्यासंदर्भातील तारीख जाहीर केलेली आहे। 10 सप्टेंबर पासून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान थेट वर्ग करण्याचे निर्देश राज्याचे कृषी मंत्री यांनी दिलेले आहेत। तर आज या योजनेचा एक नवीन GR निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यानुसार सोयाबीन कापूस अनुदान वितरित करण्याकरिता निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। तर काय आहे शासन निर्णय थोडक्यात जाणून घेऊयात। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर शेतकरी मित्रांनो, 3 सप्टेंबर 2024 रोजीचा हा शासन निर्णय सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झालेला जो काही निधी आहे तो वितरित करण्यासंदर्भात शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। तर सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता पावसाळी अधिवेशनमध्ये सन 2024-25 करिता एकूण 4,194.68 कोटी रुपये इतका निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्यास आता वित्त विभागाने एकूण 60% मर्यादेत निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे। त्यानुसार हा शासन निर्णय आहे की सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता 2,516.80 कोटी रुपये निधी या शासन निर्णयान्वये आयुक्त कृषी पुणे यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे। म्हणजेच आता या योजनेकरिता निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि 10 सप्टेंबर 2024 पासून एक अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार आहे। तर हे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण जाणून घेतले। या GRची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल। काही प्रश्न असतील तर कॉमेंट करून नक्की विचारा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। धन्यवाद।